जय हिंद मित्रांनो, मी तुमचा मित्र पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते माय जॉब स्मार्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे सर्व व्हिडिओ हे खास आपण पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच बनवणार आहोत. आणि बनवलेले व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जरूर बघा, त्यामुळे तुम्हाला योग्य अभ्यासाची दिशा कळेल, तसेच योग्य मार्गदर्शन मिळेल. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर अतिसंभाव्य असे ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहीत होती ते कमेंट करायला विसरू नका. तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. प्रश्न पहिला, टिंब या दिवशी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. प्रश्न दुसरा, सन 1960 महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळ द्विभाषिक राज्यातून टिंब हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. उत्तर आहे गुजरात हे राज्य अस्तित्वात आले. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील दक्षिणोत्तर पसरलेल्या टिंब पर्वतरांगेस पश्चिम घाट असेही म्हणतात. उत्तर आहे सह्य म्हणजेच सह्याद्री पर्वत. प्रश्न चौथा, टिंब या महाराष्ट्राच्या उपराजधानीस विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. टिंब या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 5, नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर टिंब येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणी पुरवठा होतो. उत्तर आहे नाशिक शहरास गंगापूर या धरणातून पाणी पुरवठा होतो. प्रश्न क्रमांक 6, अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र रांगा, बालाघाट डोंगर रांगा व महादेव डोंगर रांगा या वास्तविक टिंब या पर्वताच्या उपरांगा आहेत. उत्तर आहे सह्य पर्वत म्हणजेच सह्याद्री पर्वताच्या उपरांगा आहेत. प्रश्न क्रमांक 7, राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन काढले जाते. उत्तर आहे कृष्णा नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक तंबाखूचे उत्पादन काढले जाते. प्रश्न क्रमांक 8, जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला टिंबपर्यंत पाणी टंचाईतून मुक्त करण्याचा आहे. उत्तर आहे 2019 पर्यंत महाराष्ट्राला पाणी टंचाई मुक्त करण्याचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 10, राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 मुळे ही 2 शहरे जोडली गेली आहेत. NH-15 म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 मुळे पुणे आणि नाशिक ही 2 शहरे जोडली गेलेली आहेत. प्रश्न क्रमांक 10, टिंब हे 2 महाराष्ट्राचे प्रमुख स्वाभाविक विभाग आहेत. उत्तर आहे कोकण व पठार कंसात देश हे 2 स्वाभाविक विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 11, कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या मातीत टिंब याचे प्रमाण जास्त आहे. कोकण किनारपट्टीच्या पट्टीत सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या मातीत लोह व जस्त या घटकाचे प्रमाण जास्त आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राची सीमा खालील 6 राज्यांना भिडलेली आहे. ते राज्य कोणते आहेत. उत्तर आहे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा ही एकूण 6 राज्य आहेत.
प्रश्न क्रमांक 13. पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या टिंब भागातील प्रमुख नद्या आहेत. या नद्या आहेत विदर्भामधील. प्रश्न क्रमांक 14. अहिराणी ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने टिंब या जिल्ह्यात बोलली जाते. उत्तर आहे धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये अहिराणी ही मराठीची उपभाषा प्रामुख्याने बोलली जाते. प्रश्न क्रमांक 15. रोशा जातीचे गवत टिंब या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. उत्तर आहे धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यामध्ये रोशा जातीचे गवत राज्यात मोठ्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. प्रश्न क्रमांक 6. कन्हान, वर्धा आणि खोब्रागडी या नदीच्या उपनद्या आहेत. या टिंब नदीच्या उपनद्या आहेत. उत्तर आहे वैनगंगा या नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 17. एकूण लोकसंख्येशी असलेले नागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्राचा 45.22% क्रमांक देशात तिसरा लागतो, तर टिंब या राज्याचा क्रमांक पहिला लागतो. नागरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तमिळनाडू या राज्याचा पहिला क्रमांक लागतो, तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 18. टिंब या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19. राज्यातील टिंब या जिल्ह्यामध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणात आढळतात. उत्तर आहे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रश्न क्रमांक 20. विड्या तयार करण्यासाठी तेंदूची कंसात टेंभुर्णीची पाने वापरतात. तेंदूची झाडे टिंब या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात. उत्तर आहे नागपूर, गोंदिया आणि भंडारा या 3 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तेंदूची झाडे आढळतात. प्रश्न क्रमांक 21. परकीय चलन मिळवून देणारा हापूस जातीचा आंबा टिंब या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. उत्तर आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो. प्रश्न क्रमांक 22. राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले 2 जिल्हे कोणते? राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले 2 जिल्हे आहेत सातारा आणि सांगली. या 2 जिल्ह्यांमध्ये हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. पुढचा प्रश्न आहे काटेपूर्णा व नळगंगा या टिंब नदीच्या उपनद्या आहेत. उत्तर आहे पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या टिंब या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. उत्तर आहे मोडक सागर या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. प्रश्न क्रमांक 25. तापी नदी महाराष्ट्रातील टिंब या जिल्ह्यातून वाहत जाते. उत्तर आहे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातून तापी नदी वाहत जाते.
प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 26. टिंबटिंब ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्श करून गेलेली आहे. उत्तर आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस सातपुडा ही पर्वतरांग मोठ्या प्रमाणे स्पर्श करून म्हणजेच छेदून गेलेली आहे. प्रश्न क्रमांक 27. टिंबटिंब ही राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी, दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते. उत्तर आहे गोदावरी नदी. गोदावरी नदीस दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 28. देशातील एकूण सहकारी संस्थांपैकी जवळजवळ टिंबटिंब संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत. उत्तर आहे 25% संस्था ज्या सहकारी आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैसर्गिक मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः टिंबटिंब या कालखंडात पडतो. उत्तर आहे जून ते सप्टेंबर या महिन्याच्या काळामध्ये पडतो. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक टिंबटिंब हे आहे. उत्तर आहे ऊस हे पीक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक आहे. प्रश्न क्रमांक 31. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे. उत्तर आहे विदर्भ. विदर्भामध्ये सर्वाधिक खनिज संपत्तीचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस टिंबटिंब पसरलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र पसरलेला आहे. प्रश्न क्रमांक 33. सह्य पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती टिंबटिंबमुळे झालेली आहे. उत्तर आहे प्रस्तरभंग यामुळे सह्याद्री पर्वताची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 34. राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात टिंबटिंब प्रकारचा पाऊस पडतो. राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात टिंबटिंब प्रकारचा पाऊस पडतो. उत्तर आहे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. कारण सह्याद्री पर्वतामुळे वारे अडवले जातात त्यामुळे त्या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 35. सागाची झाडे टिंबटिंब प्रकारच्या अरण्यात आढळतात. उत्तर आहे पानझडी वृक्षांची अरण्य यामध्ये सागाची झाडे आढळतात. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रात लाकूड कटाईचे कारखाने कंसात सॉ मिल्स टिंबटिंब या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. उत्तर आहे चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती या जिल्ह्यामध्ये जंगलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी लाकूड कटाईचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात उत्तर आहे माडिया गोंड. प्रश्न क्रमांक 38. टिंबटिंब या विभागात राज्यातील टिंबटिंब या विभागात सर्वात कमी वने आढळतात. उत्तर आहे मराठवाडा या विभागात सर्वात कमी वने म्हणजेच जंगलाचे प्रमाण कमी आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्र पठारावरील टिंबटिंब या सर्वात मोठ्या डोंगर रांगेने
कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत. महाराष्ट्र पठारावरील महादेव डोंगररांगामुळे कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत. प्रश्न क्रमांक 40. हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगेमुळे टिंबटिंब या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत. उत्तर आहे गोदावरी व भीमा या नद्यांच्या खोऱ्यामुळे हरिश्चंद्र आणि बालाघाट यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 41. गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले टिंबटिंब या पर्वतावर वसलेले आहेत. उत्तर आहे सातपुडा या पर्वतावर गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 42. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर सह्य पर्वतावर वसलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर असून त्याची उंची टिंबटिंब इतकी आहे. उत्तर आहे 1646 मीटर हे कळसुबाई शिखराची उंची आहे. प्रश्न क्रमांक 43. अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी टिंबटिंब नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे. उत्तर आहे उल्हास या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे. प्रश्न क्रमांक 44. टिंबटिंब या जिल्ह्यांना पूर्वी खानदेश म्हणून ओळखले जाई. उत्तर आहे धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांना पूर्वी खानदेश म्हणून ओळखले जात होते. प्रश्न क्रमांक 45. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब या नदीच्या काठी वसलेले आहे. उत्तर आहे दहिसर या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 46. नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना टिंबटिंब हा घाट पार करावा लागतो. नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना कसारा घाट हा पार करावा लागतो. पुढचा प्रश्न आहे कस्तुरी मांजर राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यात आढळते. कस्तुरी जातीची मांजर राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यात आढळते. उत्तर आहे रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 48. गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्त्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली वर्धा योजना या टिंबटिंब या वर्षीच्या गांधी जयंतीपासून वर्धा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. उत्तर आहे 1983 पासून ही योजना राबवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 49. 19व्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधन यामध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो. उत्तर आहे 6वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 50. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा टिंबटिंब इतके आर्थिक सहाय्य देण्यात येते. उत्तर आहे 600 रुपये एवढे आर्थिक सहाय्य देण्यात येते. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्रातील टिंबटिंब या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखामध्ये सेऊण देश असा केला जातो किंवा केलेला आहे. महाराष्ट्रातील टिंबटिंब या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात सेऊण देश असा केलेला आहे. उत्तर आहे खानदेश. त्यामध्ये धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो.
प्रश्न क्रमांक 52, केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील टिंबटिंब या जमाती आहेत. उत्तर आहे चंद्रपूरमधील माडी या गोंड, यवतमाळ व नांदेड यामधील कोलाम, तसेच ठाणे आणि रायगड यामधील कातकरी या जमाती केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 53, राज्यात टिंबटिंब या वर्षी कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषदांकडे सोपवण्यात आली. उत्तर आहे 1966 पासून जिल्हा परिषदांकडे कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी सोपवण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 54, टिंबटिंब यांना राज्यातील रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक म्हणून मानले जाते. उत्तर आहे वि.स. पागे यांना राज्यातील रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक मानले जाते. प्रश्न क्रमांक 55, टिंबटिंब हा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख प्रशासक होय. उत्तर आहे जिल्हाधिकारी हा होय. प्रश्न क्रमांक 56, रोजगार हमी ही वैशिष्ट्यपूर्ण योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील टिंबटिंब राज्य आहे. उत्तर आहे पहिलेच राज्य आहे. प्रश्न क्रमांक 57, महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा संमत करण्यात आला. उत्तर आहे 26 जानेवारी 2000. उत्तर आहे 26 जानेवारी 1978 हा कायदा संमत करण्यात आला. प्रश्न क्रमांक 58, रोजगार हमी योजनेखाली टिंबटिंब वर्ष वयापुढील प्रौढ अकुशल मजुरांना रोजगार हमीची योजना देण्यात आली आहे. उत्तर आहे 18 वर्ष पूर्ण असलेल्यास. प्रश्न क्रमांक 60, प्रश्न क्रमांक 59, रोजगार हमी योजनेखाली मुख्यत्वे टिंबटिंब कामे उपलब्ध करून दिली जातात. उत्तर आहे श्रमप्रधान ही कामे उपलब्ध करून दिली जातात. प्रश्न क्रमांक 60, प्रौढ शिक्षण कार्यक्रम राज्यात कार्यान्वित केला गेला. उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1978 प्रौढ शिक्षण कार्यक्रम हा कार्यान्वित केला गेला. प्रश्न क्रमांक 61, राज्यात सध्या 12वीपर्यंत सर्वांनाच मोफत शिक्षण देण्याचे उद्दिष्ट असले तरी तत्पूर्वीपासून म्हणजे 1983-84 पासून राज्यात मुलांना इयत्ता 12वीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची योजना कार्यान्वित आहे. प्रश्न क्रमांक 62, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचा लाभ टिंबटिंब या इयत्तापर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मिळू शकतो. उत्तर आहे 8वीपर्यंत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना याचा लाभ घेता येतो. प्रश्न क्रमांक 63, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी त्यांना दरमहा 30 रुपये दिले जातात. प्रश्न क्रमांक 64, टिंबटिंब हा दिवस राज्यातील दृष्टिदिन म्हणून पाळण्यात येतो. उत्तर आहे 10 जून हा दिवस राज्यात दृष्टिदिन म्हणून पाळण्यात येतो. प्रश्न क्रमांक 65, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना राज्यात सुरू करण्यात आली. उत्तर आहे 1983-84 ही योजना सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 66, सहकार विषयक पहिला कायदा देशात संमत केला गेला. 1904 सहकार विषयक कायदा संमत केला गेला. प्रश्न क्रमांक 67,
देशातील सहकारी चळवळीत आघाडीवर असलेले राज्य? टिंबटिंब हे होय. उत्तर आहे महाराष्ट्र हे देशात सहकारी चळवळीवर आघाडीवर असलेले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 68. देशातील एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 25% एवढा आहे. प्रश्न क्रमांक 70. टिंबटिंब या लोहमार्गामुळे मुंबई व नवी मुंबई रेल्वेद्वारा जोडली गेली आहेत. उत्तर आहे मानखुर्द व बेलापूर. प्रश्न क्रमांक 70 आहे. राष्ट्रीय पोषण संस्थेने प्रतिवर्ष प्रतिव्यक्ती टिंबटिंब अंडी व टिंबटिंब किलो मांस सेवनाची शिफारस केली आहे. राष्ट्रीय पोषण संस्थेने प्रतिवर्षी म्हणजेच दर वर्षाला प्रति व्यक्तीने 180 अंडी व 11 किलो मांस सेवनाची शिफारस केली आहे. प्रश्न क्रमांक 71. महाराष्ट्रातील एकूण सिंचन क्षमतेपैकी 70% सिंचन क्षमता टिंबटिंब या पिकासाठी वापरले जाते. उत्तर आहे ऊस. ऊस या पिकासाठी सर्वाधिक सिंचन क्षमता वापरली जाते. प्रश्न क्रमांक 72. उद्योगधंद्यांच्या विकेंद्रीकरणाचे धोरण बऱ्याचशा कार्यक्षमतेने राबवले जात असले तरी आजही मुंबई, ठाणे, बेलापूर, पुणे या पट्ट्यातच राज्यातील बहुसंख्य कारखानदारी एकवटलेली आहे. प्रश्न क्रमांक 73. टिंबटिंब हे महामंडळ राज्यातील नवनवीन औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्याच्या कार्याशी निगडीत आहे. उत्तर आहे MIDC हे राज्याचे महामंडळ नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 74. परदेशस्थ भारतीयांना महाराष्ट्रात येण्यास व अविकसित भागात उद्योगधंदे स्थापन करण्यास उद्युक्त करण्यात महत्त्वाची कामगिरी कोणत्या महामंडळाने पार पाडली आहे? उत्तर आहे सिकाम या महामंडळाने पार पाडले आहे. प्रश्न क्रमांक 75. लघु उद्योगांना कच्चा माल पुरवणे व त्यांच्या उत्पादित मालाची विक्री व्यवस्था पाहणे या दृष्टीने टिंबटिंब हे महामंडळ राज्यात कार्यरत आहे. उत्तर आहे MSSIDC. MSSIDC हे महामंडळ कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 76. लघु व मध्यम उद्योगांना स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी टिंबटिंब हे महामंडळ दीर्घकालीन वित्तपुरवठा करते. उत्तर आहे MSFC महावित्त विभाग हे महामंडळ दीर्घकालीन वित्तपुरवठा करते. प्रश्न क्रमांक 77. राज्यात एकूण टिंबटिंब जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत. उत्तर आहे 31. राज्यात एकूण 31 जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्रात टिंबटिंब विधिमंडळ अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात आहे. प्रश्न क्रमांक 69. लोक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे राज्यपाल हे लोक आयुक्तांची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 81. महाराष्ट्रात टिंबटिंब हे पद लोक आयुक्तांच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे. उत्तर आहे मुख्यमंत्री हे पद लोक आयुक्तांच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 80 आहे बघा मित्रांनो. लोक आयुक्त हे पद राज्यात
कधी अस्तित्वात आले? उत्तर आहे 1972 हे पद अस्तित्वात आले आहे. प्रश्न क्रमांक 82. विदर्भातील नागपूर विभागात एकूण 6 जिल्हे आहेत, तर अमरावती विभागात टिंबटिंब जिल्हे आहेत. उत्तर आहे 5 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 83. भात पिकासाठी उपयुक्त अशी सिंहार मृदा, भात पिकासाठी उपयुक्त अशी सिंहार मृदा टिंबटिंब या जिल्ह्यात आढळते. उत्तर आहे भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यामध्ये सिंहार ही मृदा भात पिकासाठी उपयुक्त अशी आढळते. प्रश्न क्रमांक 84. पिवळसर तपकिरी मृदा राज्यात प्रामुख्याने टिंबटिंब नद्यांच्या खोऱ्यात आढळते. उत्तर आहे वर्धा व पैनगंगा या 2 नद्यांच्या खोऱ्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 85. कोयना हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प होय, तर टिंबटिंब हा सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प होय. उत्तर आहे जायकवाडी हा बहुउद्देशीय प्रकल्प, तर जलविद्युत प्रकल्पामध्ये कोयना हा सर्वात मोठा प्रकल्प होय. प्रश्न क्रमांक 86. गोदावरीच्या टिंबटिंब या उपनदीवर येलदरी व सिद्धेश्वर ही इथे धरणे बांधण्यात आली आहेत. उत्तर आहे दक्षिण पूर्णा. प्रश्न क्रमांक 87. खनिज संपत्तीचा विचार करता राज्यातील टिंबटिंब या नद्यांची खोरी सर्वाधिक संपन्न आहेत. उत्तर आहे वर्धा व पैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजांचे साठे आढळतात. प्रश्न क्रमांक 88. वाईमार्गे महाबळेश्वरला जाताना टिंबटिंब हा घाट लागतो. उत्तर आहे पसरणीचा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 89. महाराष्ट्रातील टिंबटिंब हा स्वाभाविक विभाग प्राचीन काळी अपरांत म्हणून ओळखला जाई. उत्तर आहे अपरांत म्हणून कोकण हा विभाग ओळखला जात असे. प्रश्न क्रमांक 90. टिंबटिंब या जातीचा ससा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. तर आहे लिपस निग्रोकोलिस या जातीचा ससा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आढळतो. राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये अभ्रकाचे साठे आढळतात. उत्तर आहे सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि नागपूर या 3 जिल्ह्यांमध्ये अभ्रक या खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रश्न क्रमांक 92. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? उत्तर आहे वैनगंगा ही नदी वाहते. प्रश्न क्रमांक 94. प्रश्न क्रमांक 93 बघा. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमेवरून शुक ही नदी वाहते. प्रश्न क्रमांक 94. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील किती शहरांची निवड केली आहे? उत्तर आहे 10 शहरांची निवड स्मार्ट सिटी या अभियानासाठी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 95. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते? महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून इंद्रावती ही नदी वाहते. प्रश्न क्रमांक 96. कसारा घाट म्हणजेच थळघाट होय. कसारा घाटास थळघाट असे सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 97. पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात मोठी खाडी ही धरमतर खाडी होय. प्रश्न क्रमांक 98. महाराष्ट्राचा आकार
नियमित असला तरी काहीसा, महाराष्ट्राचा आकार हा अनियमित असला तरी काहीसा टिंबटिंबसारखा आहे. उत्तर आहे काटकोन त्रिकोण यासारखा आहे. प्रश्न क्रमांक 99. सन 1960 टिंबटिंब या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याने तो दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर आहे 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, त्यामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 100. राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याचा तर सर्वाधिक घनतेचा जिल्हा म्हणून मुंबई उपनगर या जिल्ह्याचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्रात 36 पैकी 34 जिल्ह्यांत जिल्हा परिषदा कार्यरत आहेत. टिंबटिंब या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा कार्यरत नाहीत. उत्तर आहे मुंबई शहर व उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा कार्यरत नाहीत. प्रश्न दुसरा. क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे, तर सर्वात लहान जिल्हा कोणता? उत्तर आहे मुंबई शहर. प्रश्न तिसरा. महाराष्ट्रात टिंबटिंब या शहरात पहिली कापड गिरणी 1851 तसेच गिरणी कामगारांची पहिली संघटना 1884 साली स्थापन झाली. उत्तर आहे मुंबई या ठिकाणी स्थापन झाली. प्रश्न चौथा. देशातील पहिले रेडिओ केंद्र 1927 सुरू झाले, ते कोणत्या शहरामध्ये झाले? देशातील पहिले रेडिओ केंद्र 1927 हे मुंबई या शहरामध्ये सुरू झाले. प्रश्न क्रमांक 5. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6. केंद्रीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था कोठे आहे? केंद्रीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था ही मुंबई या ठिकाणीच आहे. प्रश्न क्रमांक 7. कापूस तंत्रज्ञान संशोधन प्रयोगशाळा कंसात कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी ही राज्यात टिंबटिंब या ठिकाणी 1924 साली कार्यरत झाली आहे. उत्तर आहे मुंबई या ठिकाणी 1924 कापूस तंत्रज्ञान संशोधन प्रयोगशाळा स्थापन झाली आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन कंसात मेल्ट्रॉन चे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन मेल्ट्रॉनचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. राज्यात टिंबटिंब येथे जहाज बांधणी केंद्र आहे. राज्यात मुंबई या ठिकाणी माझगाव डॉक येथे जहाज बांधणी केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 10. सन 2013च्या मध्यापर्यंत देशातील सर्वात मोठी तार कचेरी कोठे होती? उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. तार कचेरी म्हणजे पोस्ट ऑफिस. प्रश्न क्रमांक 12. मध्ये विकसित करण्यात आलेले व आता फिरोजशाह मेहता उद्यान हे कोठे आहे? फिरोजशाह मेहता हे उद्यान हँगिंग गार्डन या नावाने ओळखले जाते, ते आहे मुंबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 11 आहे.
कोणत्या वर्षी जुन्या मुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला? सन 1990मध्ये जुन्या मुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर हा जिल्हा निर्माण करण्यात आला. प्रश्न क्रमांक 13. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? मुंबई येथील प्रमुख हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी फ्लोरा फाउंटन या नावाने ओळखला जात होता. प्रश्न क्रमांक 14. सन 1878मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या टिंब या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल? उत्तर आहे गॉथिक या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना आहे. प्रश्न क्रमांक 15. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेले रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते? उत्तर आहे F.W. स्टीव्हन्स. प्रश्न क्रमांक 16. मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? उत्तर आहे गवालिया टँक या मैदान या नावाने ओळखले जात होते. प्रश्न क्रमांक 17. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे कावस्सी, जहांगीर हॉल व गेट ऑफ इंडिया या वस्तूंची रचना करण्याचे श्रेय प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविराद यास द्यावे लागेल? उत्तर आहे जॉर्ज विटेट यास द्यावे लागेल. प्रश्न क्रमांक 18. 7 बेटे एकमेकांना जोडून आजचे मुंबई शहर साकार करण्यात पायाभूत ठरणाऱ्या टिंब या ब्रिटिश गव्हर्नरला आधुनिक मुंबईचा शिल्पकार असे म्हणतात. आधुनिक मुंबईचा शिल्पकार कोणास म्हणतात? तर तो आहे जोराल्ड ऑन्जियर या इंग्रज अधिकाऱ्याकडे. प्रश्न क्रमांक 19. मुंबई उपनगर जिल्ह्यातून पश्चिम द्रुतगती महामार्ग कंसात वेस्टर्न एक्सप्रेस हायवे टिंब या नावे ओळखला जातो? उत्तर आहे अली यावर जंग मार्ग. प्रश्न क्रमांक 20. मुंबई उपनगरातून जाणाऱ्या टिंब या महामार्गास वसंतराव नाईक महामार्ग म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे पूर्व द्रुतगती महामार्ग ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2017-18 मधील उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एकूण श्रीमंतांपैकी 46.1% श्रमिक कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 22. अणुशक्ती केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले मुंबईजवळचे तारापूर हे ठिकाण प्रत्यक्षात टिंब या जिल्ह्यात मोडते? उत्तर आहे पालघर या जिल्ह्यामध्ये मोडते. प्रश्न क्रमांक 23. मुशी जातीचे गवत महाराष्ट्रात टिंब या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते. मुशी या जातीचे गवत ठाणे व पालघर या 2 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. प्रश्न क्रमांक 24. खैरापासून काथ तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यात टिंब येथे आहे. खैरापासून काथ तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यामध्ये डहाणू रोड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 25. तांसा व वैतरणा
या नद्यांच्या मुखाजवळ टिंबटिंब या जिल्ह्यात दातिवऱ्याची खाडी आहे? उत्तर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तानसा व वैतरणा या नद्यांच्या मुखाजवळ दातिवरची खाडी आहे. पुढचा प्रश्न आहे, साष्टी बेटामुळे या नदीचे 2 फाटे झाले असून ती 2 मुखांनी अरबी समुद्रास मिळते. तर आहे उल्हास या नदीचे साक्षी बेटामुळे 2 फाटे झाले असून ती 2 मुखांनी अरबी समुद्रास मिळते. पुढचा प्रश्न आहे, ठाण्याची खाडी व वसईची खाडी या 2 खाड्या टिंबटिंब नदीच्या मुखाशी तयार झाल्या आहेत. उत्तर आहे उल्हास. प्रश्न क्रमांक 28, महाबळेश्वर व पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे सातारा जिल्ह्यात आहेत, तर तितकेच प्रसिद्ध असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे माथेरान हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30, समुद्रात खडकावर बांधलेला टिंबटिंब हा किल्ला रायगड जिल्ह्यात मोडतो. उत्तर आहे मुरुड जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 29 आहे, टिंबटिंब हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय पूर्वी मराठ्यांचे आरमार प्रमुख आंग्रे यांच्या राजधानीचे ठिकाण होते. उत्तर आहे अलिबाग. प्रश्न क्रमांक 31, रायगड जिल्ह्यातील टिंबटिंब हा सागरी किल्ला मराठ्यांना कधीही जिंकता आला नाही. उत्तर आहे मुरुड जंजिरा हा किल्ला कधीही जिंकता आला नाही. प्रश्न क्रमांक 32, टिंबटिंब हे राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र होय. टिंबटिंब हे राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र आहे. खोपोली हे पहिले जलविद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 33, भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34, रायगड जिल्ह्यातील टिंबटिंब हे राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. उत्तर आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य हे राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 35, शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला टिंबटिंब हा जलदुर्ग सध्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये येतो. कुलाबा या ठिकाणी येतो. प्रश्न क्रमांक 36, रायगड जिल्ह्यातील टिंबटिंब ही जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून घोषित केली आहे. उत्तर आहे कातकरी ही जमात अतिमागास जमात म्हणून रायगड जिल्ह्यातील जी आहे ती केंद्र शासनाने घोषित केली आहे. प्रश्न क्रमांक 37, 16 जून 1674 रोजी टिंबटिंब या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला. उत्तर आहे रायगड या गडावर 16 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला. प्रश्न क्रमांक 38, इसवी सन 1869च्या दरम्यान थोर समाजसुधारकाने रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. ते आहेत मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. प्रश्न क्रमांक 39, लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला शिवाजी उत्सव 15 एप्रिल 1896 रोजी टिंबटिंब या गडावर साजरा केला. उत्तर आहे रायगड या गडावर साजरा केला. प्रश्न क्रमांक 40, रेखीव गणेश मूर्ती बनविण्याचे अनेक कारखाने
असलेले रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध तालुक्याचे ठिकाण कोणते? तर आहे पेण. या ठिकाणी रेखीव गणेश मूर्ती बनवण्याचे अनेक कारखाने आहेत. प्रश्न क्रमांक 41. भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प टिंबटिंब या ठिकाणी विकसित होत आहे. भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प हा रत्नागिरी या ठिकाणी विकसित होत आहे. प्रश्न क्रमांक 42. भारतीय अणुऊर्जा महामंडळाने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड महाराष्ट्रात टिंबटिंब या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प उभारणे निश्चित केले आहे. उत्तर आहे जैतापूर रत्नागिरी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 43. रत्नागिरी जिल्ह्यात टिंबटिंब येथे 4000 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. उत्तर आहे धोपावे या ठिकाणी प्रस्तावित आहे. प्रश्न क्रमांक 44. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे? उत्तर आहे दापोले या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 45. गोपाळ कृष्ण गोखले यांचे जन्मगाव म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावाचा निर्देश कराल? गोपाळ कृष्ण गोखले यांचे जन्मगाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक हे आहे. प्रश्न क्रमांक 46. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव कोणते? उत्तर आहे शिरवली हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक 47. अनेक थोर व्यक्तींना जन्म देणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यास टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे रत्नभूमी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 48. मराठी वृत्तपत्रांचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे टिंबटिंब हे जन्मस्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. उत्तर आहे पोंभुर्ले हे जन्मस्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 49. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीजवळ टिंबटिंब येथे आहे. उत्तर आहे गोपुरी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 50. सिंधुदुर्ग नगरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? सिंधुदुर्ग नगरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टिंबटिंब येथे उभारण्यात आला. तर आहे जमसांडे देवगड या ठिकाणी उभारण्यात आला. प्रश्न क्रमांक 52. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळ टिंबटिंब येथे शिवाजी महाराजांनी बांधलेला तलाव पाहावयास मिळतो. उत्तर आहे धामापूर या ठिकाणी शिवाजी महाराजांनी बांधलेला तलाव पाहावयास मिळतो. प्रश्न क्रमांक 53. आंबा व काजू या फळांच्या संशोधन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण हे आहे वेंगुर्ले. प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. उत्तर आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नारळाचे क्षेत्र आहे.
प्रश्न क्रमांक 55, हेमेटाइट व क्वार्टझाईट पट्ट्यातील लोहखनिज साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात टिंबटिंब येथे आहेत. उत्तर आहे रेडी या ठिकाणी हेमेटाइट व क्वार्टझाईट पट्ट्यामधील लोहखनिज साठे आहेत. प्रश्न क्रमांक 56, मालवण येथे विकसित होत असलेला आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा तर राज्यातील पहिले व एकमेव सागरी उद्यान राजा शिवछत्रपती सागरी उद्यान या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 57, राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान टिंबटिंब या जिल्ह्यास मिळाला आहे. उत्तर आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यास पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मान मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 58, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कणकवली, कुडाळ व वेंगुर्ले या तालुक्यात रांगोळी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा टिंबटिंब हा दगड सापडतो. उत्तर आहे शिरगोळा हा दगड सापडतो. प्रश्न क्रमांक 59, पुण्याजवळ पानशेत येथे अंबी धरणावर अंबी नदीवर बांधण्यात आलेला धरणाच्या जलाशयास टिंबटिंब असे म्हणतात. उत्तर आहे तानाजी सागर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 60, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी व इंडियन ड्रग्स लॅबोरेटरी या संस्था कोणत्या एकाच शहरामध्ये आहेत. उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 61, पुणे जिल्ह्यातील माणिकडोह धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते. उत्तर आहे शहाजी सागर या नावाने पुणे जिल्ह्यातील माणिकडोह धरणाच्या जलाशयास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 62, वेळवंडी या नीरेच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यात भाटघर येथे बांधलेल्या जलाशयास येसाजी कंक या नावाने ओळखले जाते. वेळवंडी या नीरेच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यात भाटघर येथे बांधलेल्या धरणाच्या जलाशयास येसाजी कंक जलाशय या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 63, पुणे शहराला पाणी पुरवठा करणारा खडकवासला हे धरण मुठा नदी आणि टिंबटिंब व टिंबटिंब या तिच्या उपनद्यांवर बांधण्यात आले आहे. उत्तर आहे अंबी व मोसी या दोन उपनद्यांवर बांधण्यात आलेले आहे हे खडकवासला धरण. प्रश्न क्रमांक 64, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर येथे 1928 मध्ये वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणास तत्कालीन मुंबई इलाख्यातील गव्हर्नर टिंबटिंब यांचे नाव देण्यात आले होते. उत्तर आहे लॉईड यांचे नाव देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 55, प्रश्न क्रमांक 65, फुरसुंगी व जुन्नर हा पुणे जिल्ह्यातील भाग कोणत्या पिकाच्या उत्पादनाशी निगडीत आहे. उत्तर आहे कांदा व लसूण या उत्पादनाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 66, भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन कंसात BAIF ही संस्था पुण्याजवळ टिंबटिंब येथे आहे.
भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन ही संस्था उरुळी कांचन या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 67 यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी कंसात यशदा ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यात टिंबटिंब येथे नॅशनल फिल्म अकाईव्हचे कार्यालय आहे. उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 69 टिंबटिंब येथील गणपतीस गिरिजात्मक असे संबोधले जाते. उत्तर आहे लेण्याद्री येथील गणपतीस गिरिजात्मक असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 70 राज्यातील टिंबटिंब या शहरास आपण विद्येचे माहेरघर म्हणून गौरवतो. उत्तर आहे पुणे या शहरास आपण विद्येचे माहेरघर म्हणून गौरवतो. प्रश्न क्रमांक 71 पुण्याजवळ टिंबटिंब येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कंसात नॅशनल डिफेन्स अकॅडमी कार्यरत आहे. उत्तर आहे खडकवासला या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 72 सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन कंसात CWPRS राज्यात टिंबटिंब या ठिकाणी कार्यरत आहे. उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 73 राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र 1997 पासून राज्यात कार्यरत कोठे आहे. उत्तर आहे मांजरी या ठिकाणी हडपसर जवळील मांजरी या ठिकाणी द्राक्ष संशोधन केंद्र कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 74 इसवी सन 1946 मध्ये स्थापन झालेला व नंतरच्या काळात आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून ख्यातनाम झालेली संस्था कोणत्या शहरात आहे. उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 75 इसवी सन 1974 मध्ये स्थापन झालेली वसंतदादा इन्स्टिट्यूट राज्यात कोठे आहे. उत्तर आहे मांजरी पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 76 वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था ही सहकारी क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था टिंबटिंब येथे आहे. उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 77 पुण्याजवळ उरसगाव येथे मोसी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास टिंबटिंब या मराठा वीराचे नाव देण्यात आलेले आहे. उत्तर आहे वीर बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 76 पुण्याजवळ टिंबटिंब येथे स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान विकसित होत आहे. उत्तर आहे हिंजवडी या ठिकाणी विकसित होत आहे. प्रश्न क्रमांक 69 इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून जुन्नरच्या टिंबटिंब येथे घाटमाथा व तळकोकण यांच्यामध्ये व्यापार व दळणवळण चालत होते. तो घाट कोणता आहे. उत्तर आहे नाणेघाट. प्रश्न क्रमांक 80 पुणे जिल्ह्यातील नाणेघाटातून टिंबटिंब जिल्ह्यात उतरता येते. उत्तर आहे ठाणे या जिल्ह्यामध्ये उतरता येते. प्रश्न क्रमांक 81 खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली आयुका ही संशोधन संस्था टिंबटिंब या शहरामध्ये आहे. उत्तर आहे पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 82 कृष्णा व कोयना यांचा प्रतिसंगम
सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब येथे झाला आहे? तर हे कराड या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 83, सातारा जिल्ह्यात टिंबटिंब व परिसरात कांदा व लसूण यांचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उत्तर आहे लोणंद या ठिकाणी कांदा व लसूण या पिकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. प्रश्न क्रमांक 84, कृष्णा व वेण्णा यांचा संगम सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब येथे झाला आहे. कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम माहुली या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 85, राज्यात मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण हे आहे महाबळेश्वर. या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 86, कृष्णा व कोयना यांच्या संगमावर वसलेल्या टिंबटिंब या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. उत्तर आहे कराड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 87, सन 1967 मध्ये राज्यातील काही भागात भूकंपाचा तडाखा बसला. या भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते? उत्तर आहे कोयना सातारा या ठिकाणी होते. प्रश्न क्रमांक 88, ज्वारी, सिट्रोनेला, मका, करडई, ऊस, कापूस यांसारख्या पिकांच्या सुधारित जातींचे संशोधन करणारी निंबकर कृषी अनुसंधान संस्था टिंबटिंब येथे आहे. उत्तर आहे फलटण सातारा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 89, भारहूत कंसात जबलपूर व कुंडा कंसात अलिबाग येथील स्तूपांवर सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब गावाचा उल्लेख आढळतो. उत्तर आहे करहाट, आत्ताचे कराड. प्रश्न क्रमांक 90, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपासून लष्करात भरती होण्याचे प्रमाण टिंबटिंब जिल्ह्यात महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यांपेक्षा आजही जास्त आहे? उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 91, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इसवी सन टिंबटिंबमध्ये काले, तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. उत्तर आहे 1919 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले, तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 92, इसवी सन टिंबटिंबमध्ये रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे स्थानांतरित करण्यात आले. उत्तर आहे 1924 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय स्थानांतरित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 93, छत्रपतींच्या वंशजांच्या टिंबटिंब येथील गादीस थोरली पाती म्हणून संबोधले जाते. उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 94, इसवी सन 754 मधील टिंबटिंबच्या ताम्रपट सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा उल्लेख आढळतो. इसवी सन 754 मधील
टिंबटिंबच्या ताम्रपटात सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा उल्लेख आढळतो. उत्तर आहे सामनगड येथील ताम्रपटात. प्रश्न क्रमांक 95. बहे कंसात रामलिंग, औदुंबर कंसात दत्तात्रेय व नरसिंगपूर कंसात नृसिंह ही सांगली जिल्ह्यातील पवित्र स्थळे कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत? उत्तर आहे कृष्णा नदीच्या काठी वसलेली आहेत. प्रश्न क्रमांक 96. तंतुवाद्यासाठी प्रसिद्ध असलेले पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाण कोठे आहे? उत्तर आहे तंतुवाद्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण हे पश्चिम महाराष्ट्रात मिरज या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 97. मच्छिंद्रगड व प्रचितगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे सांगली या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 98. लातूर जिल्ह्यातील उदगीर बरोबरच सांगली जिल्ह्यातील टिंबटिंब हे ठिकाण हे अडकित्ते बनवण्याच्या उद्योगाशी निगडीत आहे. उत्तर आहे बागणी हे ठिकाण. प्रश्न क्रमांक 99. सांगली जिल्ह्यातील टिंबटिंब हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव होय. उत्तर बहे बोरगाव. प्रश्न क्रमांक 100. पंचगंगा व कृष्णा यांच्या संगमाजवळ टिंबटिंब हे श्री दत्तात्रयांचे क्षेत्र वसलेले आहे. उत्तर आहे नरसोबाची वाडी कोल्हापूर.